आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उष्माघाताचा धोका वाढला. शेतकरी, महिला व लहान मुलांचे हाल, नागरिकांमध्ये संताप. सोलापूर जिल्ह्यामध्ये सध्या तीव्र उष्णतेचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला असून तापमान झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मोहोळ तालुक्यामधील दातपूर, विरवडे, पेरटाकळी, शिंगोळी, तरडगाव या ग्रामीण भागात 13 ते 14 तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. शासन आपल्या दारी ही योजना केवळ नावापुरतीच राहिली असून महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारामुळे सामान्य जनता, शेतकरी व ग्रामीण भागातील कुटुंबे गंभीर संकटात सापडली आहेत. मुख्य मुद्दे म्हणजे 13 ते 14 तास वीज बंद, ग्रामीण जीवन पूर्णपणे विस्कळीत, रेड अलर्ट मध्ये उष्णतेचा कहर, उष्माघाताचा गंभीर धोका, शेतकऱ्यांचे नुकसान, दूध काढण्याची मशीन बंद, उत्पादनात घट, गरोदर महिला व बुजुर्ग धोक्यात, तब्येत बिघडण्याचे प्रमाण वाढली, लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण, अंधार, साप, विंचू व चोरांचा धोका, जनावरांची गैरसोय, पाणी व दूध व्यवस्थेत अडचणी, नागरिकांमध्ये संताप, आत्महत्येची भाषा सुरू. ग्रामीण भागातील नागरिकांनी ठाम इशारा दिला आहे की लाईट मिळाली नाही तर महावितरण अधिकाऱ्यांच्या पगारावर बंदी घालावी, लाईट द्या अन्यथा आंदोलन छेडू, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर मोर्चा काढू, असा इशारा काही नागरिकांनी दिला आहे. प्रभाकर भैया देशमुख यांनी महावितरण अधिकाऱ्यांचे इशारा देत म्हटले आहे, तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून आंदोलन करू, उष्माघातामुळे काही घटना घडल्यास गुन्हे दाखल करू. वरील गावात नागरिकांनी स्पष्ट भूमिका घेतली, लाईट द्या नाहीतर राजीनामा द्या, रेड अलर्टच्या काळात वीज बंद ठेवल्यास जीवितहानी महावितरणास जबाबदार राहील, लवकरच मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा.